नमस्कार. इझी रंगोली 51 या चॅनलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत. आता ह्या ठिकाणी आपण अतिशय सुंदर अशी रांगोळी काढणार आहोत. त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या ठिकाणी मी 9 ठिपक्यांच्या 3 लाईनी काढून घेतलेल्या आहे. त्यानंतर 7, 5, 3 अशा ठिपके काढलेले आहेत. आता जो 3 ठिपके आहे त्यातला जो मधला ठिपका आहे त्या ठिकाणी तो ठिपका घेऊन आपल्याला असा चौकोन काढून घ्यायचा आहे. चारी बाजूंना आपण तसा चौकोन काढून घेऊया. त्यानंतर आपल्याला हा जो चौकोन आहे त्याच्यामध्ये असा कोणासारखा आकार तयार करून घ्यायचा आहे हे मधल्या ठिपक्याला जोडून. त्यानंतर आपल्याला असा बाजूला पुन्हा कोणासारखा आकार तयार करायचा, म्हणजे एक प्रकारच्या चांदणीसारखा आकार तयार करूया. आता ज्या आजूबाजूला आपण चौकोन काढले आहे त्या ठिकाणी आपल्याला त्या आजूबाजूचे 2 ठिपके आहेत त्याच्यावरती असं आपल्याला रेष काढून घ्यायची आहे आणि तिरकस पण रेष काढून घ्यायची. त्यानंतर त्याला जे तिरकस ठिपके उरलेले आहे त्या ठिकाणी असं तिरकस रेष काढायची आहे सर्व बाजूंनी. आणि मग ती आपल्याला त्या चौकोनाला जोडायची आहे. चौकोनाचे जे आजूबाजूचे कोण आहेत त्याला ती जोडायची आहेत. त्यानंतर मध्ये आपल्याला अशी स्वस्तिक काढून घ्यायची आहे. आधी फुले मारून घेऊया, मग नंतर आपण स्वस्तिक काढून घेऊया. आता हे स्वस्तिकच्या मध्ये आपण असं फूल काढून घेऊया. त्यानंतर ह्या फुलाची जे टोकं आहे तिथून आपल्याला असा आकार तयार करून घ्यायचा आणि तो स्वस्तिकला जोडायचा आहे. फुलालाही कलर देऊन घेऊया आपण. आणि आजूबाजूचे छोटे छोटे जे चौकोन आहे त्या ठिकाणी आपण ग्रीन कलर टाकून घेऊया. सर्व बाजूने जे आपण चौकोन काढले त्याच्यावरती असे 3-3 रेषा काढून घ्यायच्या आपल्याला आणि त्या आपल्याला अशा जोडून घ्यायच्या आहे. मध्यभागी आपल्याला जोडायच्या आहेत त्या. दोन नंबरची रेषा मध्यभागी जोडायची. नंतर जी 3 नंबरची आहे ती आपल्याला 2 नंबरच्या याला जोडायची आहे. आणि त्याच्यावरती आपल्याला असं कळीसारखा आकार तयार करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने आपली अतिशय सुंदर अशी रांगोळी तयार होते. आता ह्या कढीला पण आपण कलर देऊन घेऊया, म्हणजे आपली रांगोळी खूपच सुंदर दिसते. माझी ही रांगोळी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.